कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माय गॉड, जयंतकडे बघ ना, आपण आत गेलो तेव्हा जसा उभा होता अगदी तसाच उभा आहे अजून। आपली परीक्षा आज चालू होती आणि त्यांची बाहेर। बाय बाय। जयंत, माझ्यामुळे तुला खूप वेळ वाट पाहावी लागली। तू खूप बोर झाला असशील ना? मन जानू, त्यात सॉरीचं काय? हे बघ, तू पेपर लिहायला गेली होतीस, तुला 3 तास लागणार होते, हे सगळं मला माहित होतं। आणि मी जर थांबलो तर झालं काय त्यात? तू मला सांग, पेपर कसा होता? खूप सोपा होता। मला माहित होतं तुला पेपर सोपाच जाईल। एनिवे, आपण निघूया आता। जानू, मला ना तुझ्याशी एक बोलायचं आहे। बोल ना। बघ जानू, आता तू फक्त 3 तास एक्झाम हॉलमध्ये होतीस, म्हणजे मला माहित होतं की तू माझ्यापासून फक्त काही मीटर्सवरच आहेस आणि मला परत भेटणार आहेस, पण तरी मी तुला खूप मिस केलं। आणि आता तू माहेरी राहायला जायचं म्हणतेस, आपल्यापासून 2 तासाचं अंतर, किती दिवस किती रात्र। मग जानू, मी तुला खूप मिस करेन यार। म्हणजे आय नो आतापर्यंत मी एकटा राहिलोय, पण तेव्हा मला तुझ्यासोबत राहायचं सुखच माहित नव्हतं। जानू, मी काय म्हणतो, तू आपल्या घरी हवा तेवढा अभ्यास कर ना। हे बघ, मी तुझ्याशी काही बोलणार नाही, एकदम म्हणजे शांत बसून राहीन, तुला फक्त बघत राहीन, ओके? पण निदान तू माझ्या डोळ्यासमोर तरी असशील। जयंत, म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर पार्टीची स्वप्न रंगवणाऱ्या पुरुषांच्या जमान्यात हा इतका रोमॅन्टिक नवरा मला कसा काय मिळाला? मागच्या जन्मी तू खूप काही पुण्य केलं असणार आहेस। बट द पॉइंट इज, नको ना जाऊस जानू। जानू, आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं असेल, मला तसं नव्हतं करायचं। एक काम कर, तू जा। आय कॅन अंडरस्टँड, तू जा, तुला आधीपासून तिथलीच सवय आहे ना, बोलायला माणसं आहेत, आणि आई हवं नको ते खायला बनवून देऊ शकते तुझ्यासाठी। इथे काय, मी एकटाच आहे तुझ्याशी बोलायला, आणि माझ्या हाताला आईच्या हातची चव कशी येणार? इट्स ओके, मी करेन मॅनेज, तू जा। नाही जयंत, मला तुला असं एकट्याला सोडून जायचं नाहीये। अगं, सवय आहे मला, इतकी वर्ष मी एकटा राहिलोय, आणखीन काही दिवस है ना? नाही, नको तसं, आपण आपल्या घरी जाऊयात। मी सांगते आईला काय ते। जानू, असं नको करूस, आता आईंना वाईट वाटेल। जयंत, मी बोलते आईशी, माझा फोन दे। हॅलो, हाय। काय ग, कसा गेला पेपर? आई, पेपर खूप सोपा होता ग, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती मला। आणि तुला माहितीये, माझा पेपर ना 10 मिनिटं आधीच झाला होता। इतकं भारी वाटलं ना मला। अगं हो, येतेच ना इथे, पटकन ये, समोरासमोर गप्पा मारू, ये लवकर, सगळे इतकी वाट पाहतायत तुझी। आई आई ऐक ना, ते ग बोल ना। आई अगं, मला नाही जमणार यायला। का ग, काही झालंय का? जावई बाबू नाही म्हणाले का? नाही ग, अगं तो कशाला काय बोलेल, उलट तो तर मला म्हणतोय की तू जा आईकडे। मग? आणि खरं सांगू का, मलाही तिथे खूप यावंसं वाटतंय, पण आई, जयंतला असं एकट्याला सोडून येणं मला नाही पटत आहे। तुला कळतंय ना आई, मी घरूनच परीक्षेला जात जाईन, आणि जयंत आहे की तो मला सोडायला आणि न्यायला येत जाईल। बर, परीक्षा संपल्यावर यायला मिळेल का बघ, आलीस तर बरं वाटेल। हो। आणि हे बघ, बाय। तू ओके आहेस ना जानू? हो, मी ओके।
निघूया. आई झालं का जानूशी बोलणं? काय बोलली ती? कधी येते? कधी तिला एकदाची भेटेन असं झालंय बाई. तिला म्हणावं बाहेर काही खाऊ नको, तिच्या आवडीचं गोड वरण केलंय. भूक लागली नाहीये असेल. ती. येत नाही नाही, का? ती म्हणाली की परीक्षेला ये जा, ती तिच्या घरूनच करणार आहे. जावई बापूस तिला सोडणार आणणार आहेत. का? ती इथनच ये जा करणार होती ना. पण आता नाही करणार आहे, नाही यायला जमणार आहे तिला. आई अहो तिच्या आवडीचं. आई जरा जास्तच नाराज झाल्यात वाटतं. जयंत, घर एकदम आवरलेलं दिसतंय. मला सांग, सर्वंट्स येऊन गेले का? ते बरे झाले? नाही अजून. ते मी हाऊसकीपिंगच्या लोकांना बोलावलं होतं. त्यांनी सगळं आवरलं आणि साफसफाई केली. म्हणजे असं घराची साफसफाई करायला बाहेरून पण लोकांना बोलवता येतं? ते ऍप्स असतात ना, त्याने सगळं होतं. कसलं भारी. आम्ही कधीच नाही असं ऍप वरून घरची साफसफाई करायला कोणाला बोलवलं. बरं जयंत, मी काय म्हणते, तू फ्रेश होऊन घे, मी पटकन स्वयंपाकाचं काय ते बघ. हा, अजिबात नाही. परीक्षा संपेपर्यंत तू कशालाच हात लावायचा नाहीयेस. ओके, सगळं काम मी करणार आहे, जेवण पण मीच बनवणार आता. जयंत, जर सगळं काही तूच केलंस मग मी काय करायचं? अभ्यास. एक्झाम संपेपर्यंत तू फक्त अभ्यास करायचास. नाही हा, असं काहीही होणार नाहीये. माझ्या एक्झाम्समुळे अख्ख्या घराचं बर्डन मला तुझ्या एकट्यावर टाकायचं नाहीये. एकतर आज मी 3 तास पेपरला बसलेले होते तर तू बाहेर उभा होतास. ज्यानंतर तू पण थकला असशील ना. मी काही तुझं ऐकणार नाहीये. स्वयंपाकाचं काय ते मला बघ. हा, नो वे. बघ, मी जसं बोललो ना की परीक्षा संपेपर्यंत तू कशाला हात लावायचा नाही. तब तक ये बंदा आपकी खिदमत में हाजिर है. नाव आता ही बॅग घे आणि अभ्यासाला लागा. मी पटकन आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला बनवतो. ओके? तू नाही ना ऐकणार? अजिबात नाही. नाउ गो स्टडी. ओके. मी नंतर आणून दे. किती गोड आहे जयंत. मी खरंच खूप खूप लकी आहे, कारण जयंत सारखा माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करणारा मुलगा मला लाईफ पार्टनर म्हणून भेटलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.